बघितली, गावबंदी केलेली बघितली. आपली गावगाड्यामध्ये काम करून घरी जाणाऱ्या, एसटी मधनं प्रवास करणाऱ्या आपल्या ओबीसी समाजातला अडवणूक केलेली अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेली आहे. या माध्यमातून ज्यावेळेस बीड झाला आणि आपल्या अस्तित्वाची लढाई चालू झाली, त्यावेळेस भुजबळ साहेबांनी ही मोड बांधली, ती कोंडी फोडली आणि ओबीसींना धीर दिला. आणि त्यांच्याच साथीनं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्या 80 वर्षाच्या योद्ध्याच्या हिमतीला दाद देऊन मग मी असेल, मग हाके सर असतील, वाघमारे सर असतील, आमचे ढोले पाटील असतील, आणि सर्वात महत्वाचं ही आमची जी उपोषणं झाली, पुण्यात झाली, आंतरवालीला झाली, ह्या उपोषणाला ज्यांनी ज्यांनी मदत दिली ते आमचे आंतरवालीचे मग बटोळे मामा असतील, आणखीन सगळे आमचे सहकारी. कारण की आम्ही फक्त पुढचे मोहरे होतो, पण आम्हाला साथ देणारे आमचे सहकारी, आमच्या महिला भगिनी ह्या सगळ्या होत्या. आणि आम्ही सगळे तुम्ही याच्यामध्ये होतो. आता ह्या सगळ्या याच्यातनं त्यांनी त्या शिंदे कमिटीचा जो घाट घातला, त्या शिंदे कमिटीच्या माध्यमातून बऱ्याच जणांनी सांगितलं ह्या कुणबी दाखल्यांनी आपल्या ओबीसीला घरघर लावलेली आहे. कुठेतरी आपला ओबीसीचा सरपंच, महापौर वगैरे काय होत होता, IAS IPS होत होता, नोकऱ्या लागत होत्या, ते आता भगवाना. पण ते एक आपल्या ज्या ओबीसीचं आपलं जहाज हळूहळू चाललं होतं पुढे कुठेतरी प्रगती करत, त्याला डोबळा 2004 साली पडला आणि ते हळूहळू ते पाण्यात भरत होतं. त्याच्यानंतर 2 वर्षापूर्वी या जरांगेच्या माध्यमातून या सरंजामी एका मुख्यमंत्र्याने त्याला लाड पुरवण्यासाठी ती शिंदे कमिटी केली. आणि त्या शिंदे कमिटीच्या माध्यमातून हे जे काही दाखले दिले गेलेले आहेत, तर आपली नाव निम्मी बुडालेली आहे. आता ते पाणी बाहेर काढायचं काम आपल्याला करायचंय, ते कोर्टाच्या माध्यमातून आपण करतोय. पण आता हा गडी तिथं डोबळा पाडायलाच निघालाय आणि याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. आणि याला सर्व त्या प्रस्थापित समाजातले त्याचे सगळे सोयरे गणगोतातले आमदार खासदार त्याला तिथं मांडीला मांडी लावून बसलेत, तिथं गमछे घेऊन त्याच्या पाया पडतायत ते. त्यामुळं बांधवांनो, रात्र थोडी सोंग फार आहे. आपल्याला ही लढाई निर्णायक टप्प्यावर आलेली आहे. आता नाही तर कधीच नाही, करो या मरोची ही परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला या संदर्भामध्ये आपण जे म्हणतो की जागृती बिगृतीचा आता वेळ नाही अजिबात. आता आपल्याला डायरेक्ट ऍक्शन ही 1 ते 2 दिवसात घेणं गरजेचं आहे. आपल्या ह्या बैठकीकडं अख्ख्या महाराष्ट्रातल्या सर्व वर्गाचं, सर्व नेत्यांचं, सर्व पक्षांचं, सर्वांचंच लक्ष आहे की ओबीसी ताकदीने उतरतात आहे का ओबीसी फक्त आपली काहीतरी एखादी छोटी बैठक घेतात, त्या बैठकीला नक्की कोण कोण येतंय, काय काय बोलतंय, हे सगळं लक्ष आहे. ओबीसी याच्या माध्यमातून आता नक्की लढा कसा उभारणार, का फक्त भाषणबाजी करून घरी जाणार आणि फोटो टाकणार सोशल मीडियावर आम्ही या बैठकीला होतो म्हणून, का यातनं काहीतरी ऍक्शन होणार, यातनं काहीतरी डिसिजन होणार, यातनं काहीतरी कुठला तरी मार्ग सापडणार. त्यामुळं आपल्या आता बऱ्याच जणांच्या सर्वांच्या माध्यमातून बोलण्यात आलं की आपल्याला संघर्ष यात्रा काढावी लागेल. आणि खरंच संघर्ष यात्रा काढावी लागेल. आपल्याला महाराष्ट्राच्या तालुक्यात गावागावात जिल्ह्यातनं ही यात्रा आपल्याला ओबीसी जोडो ही संघर्ष यात्रा आपल्याला काढून ती कुठेतरी आपल्याला मुंबईला आपल्याला न्यावी लागेल. आणि आपली ताकद, कारण की इथं सत्तेपुढे शहाणपणा नाहीये हे असं म्हणलं जायचं, पण इथं जेवढी ढोकी दिसतात त्याच्या पुढे सत्ता पण नाही, शहाणपणा पण नाही. हे आपण मुंबईत बघतोय. ज्या समाजामध्ये अनेक मोठमोठे विद्वान, वकील, न्यायमूर्ती, आरक्षण अभ्यासक होऊन गेले, त्या समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी एक अडाणी माणूस उभा राहतोय आणि त्याला बाबा तुला वेगळं ताट दिलंय तरी नाही म्हणतो, मला याच्याच ताटात जेवायचंय. त्याला 10% वेगळं एससीबीसी आरक्षण दिलंय, 10% ईडब्ल्यूएस आरक्षण दिलंय, त्या ताटात बसून जेवत होते. पण हे येडं आलं आणि मला उठा इथं जेवू नका, यांच्या जेवा, या रामोश्या कायकड्यात वडाऱ्याच्या या ताटात जेवा, हे ताट आपलंय. पण ह्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधायचं काम कोण करत नाहीये, कोणाची हिंमत नाहीये. त्यामुळे त्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधायचं काम आपल्याला करायला लागल. त्यासाठी आपली जर डोकी नाही दिसली तर आपल्याला शून्य किंमत आहे. आपल्याला हे हलक्यात घेतात ते, कारण की त्यांना वाटतंय ओबीसी रस्त्यावर येत नाही त्यामुळे आमदार खासदार पण जातात ते.
त्यांना वाटतं काय नाही, मराठे एक होतात, मराठे जातीसाठी एकत्र येतात, उद्या आम्ही दारात गेलो आम्हाला अडवतील. हे ओबीसी काही सकाळी उठलं डाबा घेतलं की त्यांच्या ते कामाला लागतात. तर कुठं तरी आपली न्यूसन्स व्हॅल्यू, आपलं उपद्रव मूल्य दाखवायला लागल. त्यासाठी सर्वानुमते मला तुम्हाला विचारायचंय की या संघर्ष यात्रेमध्ये आपण सर्व सहभागी होणार का? ही आपण संघर्ष यात्रा काढायची का? ही यात्रा आपण मराठवाड्यातून काढून आपण मुंबईला न्यायची का? याच्यामध्ये आपण आता पुण्यामध्ये जे कोण सहकारी, जे कोण समाजाचे प्रतिनिधी आहेत, यांच्या सगळ्यांचे आपण म्हणणं ऐकलं. आता आपण आपले वरिष्ठ आहेत, आपले नेते आहेत, भुजबळ साहेब असतील, प्रकाश अण्णा असतील, गोपीचंद पडळकर असतील, विविध समाजातले नेतृत्व करणारे, विविध समाजाचे आपले बबनराव तायवाडे असतील, आपण सगळ्यांना सामील करून घेतलं पाहिजे असं माझं प्रामाणिक म्हणणं आहे. कारण की लढाई सोपी नाहीये, प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे. 288 मधले 179 आमदार ज्या समाजाचे आहेत, कॅबिनेट निम्म कॅबिनेट ज्या समाजाचं आहे, महाराष्ट्रातले 70% साखर कारखाने, सूत गिरण्या, दुधाचे महासंघ, शिक्षणाच्या मोठमोठ्या शैक्षणिक संस्था, देवस्थान कमिट्या, याच्यावर ज्यांची गेल्या अनेक वर्षापासून सत्ता आहे, एवढ्या मोठ्या प्रचंड ताकदवान सामर्थ्यशाली राज्यकर्त्या समाजाच्या विरोधामध्ये आपल्याला आपलं संविधानिक आरक्षण टिकवण्याचं ही आपल्याला लढा उभा राहायचा आहे. त्यामुळे बांधवांनो, आपल्याला सर्वांच्या साथीनं, सर्वांच्या मार्गदर्शनाखाली, सर्व लहान लहान समाजाला बरोबर घेऊन आपल्याला ही ओबीसी जोडो संघर्ष यात्रा काढावी लागेल. आणि या यात्रेमध्ये महाराष्ट्रातला आलुत्या बलुता पालावरचा मायक्रो ओबीसी समाविष्ट झाला पाहिजे. आणि त्यावेळेस या प्रस्थापितांना कळेल की नाही बाबा, यांच्याकडे पैसे नसतील, यांच्याकडे ते 20-20, 40-40 जेसीबी फुलं उधळायला नसतील, यांच्याकडे फॉर्च्युनर नसतील, यांच्याकडे लाखो करोडोच्या गाड्या नसतील, पण यांच्याकडे सर्वात महत्वाचं काय, तर सर्वात महत्वाचा आपल्याला मताचा अधिकार आहे. तो जो त्यांना एक आहे तेव्हा पण आपल्याला पण तेवढाच आहे. त्यामुळे उद्या उठून ह्यांना नाराज केला, हे आता चिडलेले आहेत, हे चवताळलेले आहेत, या हजारोच्या संख्येने त्या यात्रेत समाविष्ट होतात ते. त्यामुळं कुठंतरी यांना दुखून चालणार नाही. तर त्यामुळं आजच्या या बैठकीचं आपण कन्क्लुजन म्हणलं तर आपल्याला ही ओबीसी जोडो संघर्ष यात्रा आपल्याला सुरू करावी लागेल. याचं नियोजन, याचं ठिकाण, याची तारीख ही आपण आपले काही वरिष्ठ मार्गदर्शक नेते, त्याच्यानंतर इथं बऱ्याच समाजाचे काही घटक आलेले नाहीयेत, या सर्वांशी बोलून आम्ही जे काय आमची टीम असेल आणि ते तुम्हाला पण सर्वांना कळवू. आणि लवकरात लवकर आपण 2 ते 3 दिवसामध्ये हे जाहीर करू की ही यात्रा कुठं चालू होणार, कोणत्या तारखेला कुठं जाणार. आणि त्यानंतर या संघर्ष यात्रेचं नियोजन करण्यासंदर्भामध्ये आपणा सर्वांची मदत लागणार आहे. कोण कोणत्या जिल्ह्यात आहे, कोण कोणत्या गावात आहे, कोण कोणत्या समाजाचा प्रतिनिधित्व करतोय, त्या समाजाचे त्या गावात तालुक्यामध्ये कोण प्रतिनिधी आहेत, ह्या सर्वांची आपल्याला यादी करावं लागेल. ते नियोजन आपण नंतर करू. पण आजच्या बैठकीतनं आपण महाराष्ट्राला, आपण या सत्ताधाऱ्यांना आणि आपलं आरक्षण जो वरबडायला निघालेला आहे त्याच्या अज्ञानी डोक्यानी, त्याच्या आडमुठेपणामुळं आणि त्याच्या दबावाला पडून हे जे सर्व पक्षीय नेते, पक्ष प्रमुख तिथं कुर्निसात करतात ते, यांना आज कुठंतरी आपल्याला दाखवायला लागेल की नाही, आता पुण्यातनं कुठंतरी एल्गार निघलेला आहे. त्यामुळं ह्या संघर्ष यात्रेची घोषणा आपण आपल्या या माध्यमातून करू. कधी करायची, कशा स्वरूपात करायची ते 2 ते 3 दिवसांमध्ये करू असं मी सांगतोय. यानंतर याच्याबद्दल जे काय कायदेशीर माहिती असेल, बाकी काय तांत्रिक असेल ते सगळं आम्ही मांडतोयच. पण तुमची आता आम्हाला जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्या बांधवांना, तुमच्या समाजातल्या सगळे जे काही सोशल मीडियातले ग्रुप असतील तर यांना या संदर्भामध्ये याचं सिरियसनेस दाखवलं पाहिजे. लोकांना वाटतं जरांगे येडा आहे, तिकडे गेला, त्यांचं जे कायद्याचं नाही ते मागायला ते चिखला याच्यात लोळतात देव तिथं. म्हणजे आपण खरं आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आमच्या त्या यांनी
आता एक नंबर बोलले ते काय तुम्हाला जे फुकट मिळलंय ते टिकवत नाही आणि त्यांच्याकडे नाही ते उन्हा पावसात तिथं चिखलात बांधून ते घ्यायला निघालेले. त्यामुळं आपल्याला लय सहजासहजी तसं म्हणलं तर मंडल आयोग लागू करण्याचा संघर्ष काही साधा नव्हता. पण आपल्या पिढीला आपण तर कोणी नाही ना त्या मंडल यात्रेच्या ह्याच्यामध्ये गेलो. आपल्याला मिळलं ना 27% आरक्षण. कधीतरी आपण आपल्या ऍडमिशनच्या वेळेस आपल्याला ओबीसी कोट्यातनं आपल्याला फी कमी मिळली असेल ना. त्यामुळे लाभ सगळ्यांनी घेतलेला आहे. आता लाभ घेतलाय पण त्याचा आपण खाल्लेल्या मिठाला आपण जागलं पाहिजे आणि त्यासाठी ही लढाई लढण्याची नैतिक जबाबदारी आपली आहे. नाहीतर आपल्या पुढच्या पिढ्या माफ करणार नाही. त्यामुळं आपण नक्कीच या संघर्ष यात्रे संदर्भामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये पुण्यामध्ये त्याच्यानंतर विविध जिल्ह्यामध्ये आपण बैठका घेऊ आणि पुढची जी रणनीती आहे ती 2 ते 3 दिवसात बाकीच्यांबरोबर चर्चा करून ठरवू. तुमच्या सगळ्यांची गरज आहे. धन्यवाद. जय ओबीसी, जय संविधान. आता कोण बोलतोय? नवनाथ बाबा बोलते. सर्वप्रथम ज्या महापुरुषांनी महामानवांनी ओबीसी आणि बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य झिजवलं अशा सर्वच महापुरुषांनी महामानवांना माझं त्रिवार अभिवादन. आजच्या पुणे येथे होत असलेल्या खरं तर गेल्या अनेक दिवसापासून आज होईल उद्या होईल आणि संघर्ष यात्रा निघल या नियोजनासाठी जी बैठक आज होता, या बैठकीला मंचावर प्राध्यापक लक्ष्मणरावजी हाके, ॲडव्होकेट मंगेशरावजी ससाने, आमचे मृणालजी ढोले पाटील, पांडुरंगांना मिरगळ असतील आणि बऱ्याच वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी होते. विविध घटकातून आलेले आमचे राज्यभरातून सर्व घटकातील प्रतिनिधी, सोशल मीडिया टीम चांगले सांभाळणारे आमच्या 2 ताई तिथं, सपनाताई असतील, मनीषाताई असतील, आमचे सोशल मीडिया सांभाळणारे तरुण मंडळी, आमचा शिवर असल, आमचा रितेश आहे आणि आता त्यांनी जे चांगलं सगळ्यांना हसवलं असं आपला पवन, त्याचं नाव कारवार आहे काही पण आपण कारवा म्हणू त्याला. बांधवांनो, गेल्या 2 वर्षापासून ओबीसी समाजाचं अस्तित्व संपवण्यासाठी या राज्यामध्ये सर्वच प्रस्थापित मंडळीकडून धडपड आणि ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी जे षडयंत्र सुरू झालं ते षडयंत्र गेल्या 2 वर्षामध्ये आंतरवाली सराटी गावामधून अगदी 35 किलो असणारं बिंडोक माकडाच्या खांद्यावर बंदूक ठेवून या राज्यातील शरद पवारांसारखे सुज्ञ आणि ज्याला आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते आजपर्यंत म्हणत आलो असे अश्रेष्ठ नेते, त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे असतील आणि आजच्या घडीला तर आज अशी परिस्थिती निर्माण झाली की राज्यातील सर्वच खासदार आमदार जे मराठा समाजातून येतात यांनी सर्वांनी त्या जरांगेच्या पाया जाऊन पडायचं आणि लोटांगण घेऊन त्या आरक्षणाला पाठिंबा द्यायचा. खरं तर मराठा समाजाला कुठल्याही प्रकारे ओबीसी मधून आरक्षण देता येत नसताना सुद्धा गेल्या तत्कालीन सीएम एकनाथ शिंदे यांनी या राज्यामध्ये 58 ते 59 लाख बोगस कुणबी नोंदी मार्फत बोगस प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलं. याचं जे पूर्ण पापाचं षडयंत्र आणि पापाचे भागीदार कोण असतील तर एकनाथ शिंदे. आणि आज सत्तेमध्ये असताना सुद्धा राज्य अस्थिर करायचं. राज्य का अस्थिर करायचं तर कुठेतरी मराठा समाजाचा या राज्यामध्ये मुख्यमंत्री नाही. कुठेतरी एखाद्या, तो असू द्या कुठल्याही समाजा, पण छोट्या समाजाचा मुख्यमंत्री झाला की शरद पवारांपासून तर छोट्या छोट्या गावातील मराठा समाजाच्या पोटात दुखायला सुरुवात होतं. त्याचाच हा प्रकार कुठेतरी या राज्याचा छोट्या समाजातील मुख्यमंत्री असल्यामुळं एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असता सुद्धा या राज्यामध्ये त्यांनी राज्य अस्थिर करण्याचा आणि मुख्यमंत्र्याला टार्गेट करायचं, राज्य शांत नाही करायचं, जाती जातीत भांडणं लावायचे.
हा प्रकार एकनाथ शिंदे सारख्या माणसाकडून सातत्यानं सुरू आहे. काल आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून पाहिलं असेल तुम्ही की एक भगिनी म्हणते आमची जेवणाची सोय हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी केली, दुसरी तिला म्हणते अय थांब. म्हणजे फक्त सांगायचं नाही, मुंबईत राहायची सोय जेवायची सोय कोणी केली असेल तर एकनाथ शिंदेनी केली. आणि खरं तर राज्य पेटवण्याचं काम कोणी केलं असेल तर तो शेंबडा आमदार रोहित पवार. शरद पवारांच्या इशारा शेंबडा आमदार रोहित पवार असेल, त्याच्या जोडीला आमचा राजेश टोपे असेल, या सगळ्या आमदारांनी त्यावेळेस राज्य पेटवण्याचं काम केलं. त्याच माध्यमातून बीड सारखं शहर जाळं आपल्या छोट्या छोट्या जातीतील नाभिक असेल, सुतार असेल, सोनार असेल, अशा छोट्या छोट्या समाजाला धमकावून दबाव टाकण्याचं आणि प्रेशर निर्माण करण्याचं काम केलं. परंतु आज आता छोट्या छोट्या जातीपेक्षा सर्वच जातींना प्रेशर करण्याचं काम केलं. गेल्या 8-10 दिवसापूर्वी आमचे लक्ष्मणराव गेवराईमध्ये गेले आणि तिथं एक नवीनच आता पुन्हा तो सुद्धा बिंडोकच आमदार म्हणावं लागेल, ज्या आमदाराला 40,000च्या फरकाने ओबीसी लोकांनी त्याला निवडून दिलं. आणि तो आमदार आज जरांगेच्या पायापाशी लोटांगण घेऊन कुठेतरी तिथं बॅनर लावण्याचं काम करतो. आणि लक्ष्मणरावांनी त्याला विचारलं की फक्त बॅनर का लावलं, आणि बॅनर लावलं म्हणून ते विचारलं म्हणून त्याला राग आला. आणि त्यांनी फक्त आपल्याच लोकांना समोर करून आपल्या काही छोट्या छोट्या मुलांना कुठेतरी हाताशी धरून तिथं कुठेतरी चप्पल भिरकावण्याचा प्रकार, दगड फेकण्याचा प्रकार आणि गाडी अडवण्याचा प्रकार जर आपल्याच लोकांची हाताशी धरून जर होत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्यासाठी चांगलं नाही. त्यासाठी आपण सर्वच माझ्या वती आम्ही तर बोलतच आहोत, आम्ही तर भांडतच आहोत. आम्ही मरणाच्या दारात जाईपर्यंत आम्ही कोणाच्या बापाला भीक घालत नाही, आम्ही घाबरणार नाही. परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली की जरांगे आपलं अस्तित्व संपवायला निघालाय आणि आपला ओबीसी समाज आजपर्यंत कुठेही बोलत नव्हता. परंतु गेल्या 2-3 दिवसापासून आपण पाहतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठेतरी ओबीसी समाज जागा झालेला दिसतोय. मेसेज फिरायला सुरुवात झालेत, परंतु उदेर आहे, दुरुस्त आहे, याप्रमाणे आपल्याला आता सगळ्यांना काम करावं लागेल. आणि राज्यभरात आम्ही बघतो आमच्या बातम्या टीव्ही प्रसार माध्यमावर आल्या की त्याच्या कॉमेंट जर बघितल्या तर आमच्या आमच्या बायका सगळ्या गोष्टी काढल्या जातात आणि अगदी खालच्या पातळीत आम्हाला शिव्या देतात. हे सुद्धा आपल्या तरुणांनी आता जागं झालं पाहिजे. त्यांच्यासारखे फेक अकाउंट आपण सुद्धा ओपन केले पाहिजे. त्यांच्यासारखे जशाच तसं उत्तर आपण जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आपण त्यांची बरोबरी करू शकत नाही. आणि या राज्यामध्ये 55 ते 60% असणारा ओबीसी समाज आणि हा 12 ते 13-15% असणारा मराठा समाज आपल्यावर दादागिरी करतोय आणि आपण शांततेने ऐकतोय. फक्त का? साखर कारखाने यांचे, सूतगिरण्या यांच्यात, आमदार यांचे, खासदार यांचे. परंतु आपल्यामध्ये सुद्धा येणाऱ्या काळात आपण जर एक झालो तर यांना पराभूत करण्याची धमक आमच्या घनसावंगी मतदारसंघातून आम्ही सुरुवात केली. आणि घनसावंगीचा राजेश टोपे असेल आणि अचलपूरचा बच्चू कडू असेल, ह्या 2 आमदाराला आपल्या ओबीसी बांधवांनी दाखवून दिले की ओबीसी काय ताकद असेल. आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात जर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून असे तरुण तयार केले आणि आपण कोणासोबत फिरू द्या, परंतु ओबीसीच्या वेळ आली तर ओबीसीच्या बाजूने काम केलं पाहिजे. मतदानाच्या वेळी आपण कोणासोबत फिरलो पण बटन ओबीसीचं दबलं पाहिजे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अनेक वेळा सांगतात की मतदान करताना तुम्ही, ते म्हणत नाहीत माझ्या वंचित बहुजन आघाडीलाच करा, परंतु ओबीसीचं मतदान ओबीसीलाच झालं पाहिजे. ओबीसी नसल तर एससीला झालं पाहिजे, एससी उमेदवार तिथं नसल एसटीला झालं पाहिजे, एसटी नसल तर मुस्लिमांना झालं पाहिजे. परंतु आपण उगाच आयऱ्या गैऱ्याला मतदान करून आपलं वेळ वाया घालून आणि उद्या आज आपण मतदान करून सुद्धा गेवराई सारख्या मतदारसंघासारखी परिस्थिती निर्माण करून घेतो. ज्या आमदाराला आपण मतदान देतो तोच आमदार आपल्या डोक्यावर बसून मिळे वाटण्याचं काम करत जर असेल. आणि असे अनेक आमदार आहेत की राज्यभरातून, आता खासदाराचं म्हणलं तर ते बजरंग्या जो चंदन तस्कर होता त्या बीड जिल्ह्यामध्ये, त्या बीड जिल्ह्यातल्या माझ्या बांधवांना सगळ्याला माहिती आहे, चंदन चोर म्हणून तो ओळखीत, तो बजरंग सोनून ते कंटिन्यू तिथं बसलेला आहे. आणि दुःख याचं वाटतं की आपल्याला संदीप क्षीरसागरासारखा मायक्रो ओबीसीतला आमदार जर त्याच्या तिथं लोटांगण घेतोय आणि विशेषतः त्याचं घर जाळलंय, अक्षरशः त्याचे मुलं बाळ सुद्धा भुजबळ साहेबांनी भाषणातून अनेक वेळा सांगितलंय ते मुलं बाहेर फेकले आणि ते मुस्लिम समाजाच्या माणसांनी झेलले, नाही ते घरात मुलं सुद्धा त्याचे जळून खाक झाले असते. परंतु बिनलाजा असणारा संदीप क्षीरसागर त्या वारंवार त्या जरांगेच्या पायापाशी जाऊन पाडण्याचं काम करतो. आणि त्याच्या माग आता जो त्याच्या विरोधक त्याच्याच घरातला योगेश क्षीरसागर सुद्धा जरांगेच्या पाय पडायला जायला सुरुवात झाली. म्हणजे अतिशय दुःख आणि वेदना होतात. त्यामुळे आपण सुद्धा असे काही लोक आपले बी असले आणि जर ते दुसऱ्याच्या पाया पडत असेल तर अशा लोकांना सुद्धा आपण वेळीच रोखणं गरजेचं आहे आणि यांना सुद्धा यांची जागा दाखवणं गरजेचं आहे. आता संघर्ष यात्रा का काढायची की आता 58 ते 59 लाख नोंदी वाटलेल्या असताना
बोगस असलेल्या त्या आता मंगेशरावच्या माध्यमातून, भुजबळ साहेबांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयामध्ये तो लढा चालत राहील. लढा इतका सोपा नाही. तुम्ही काय उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात तुम्ही दाद मागितली की लगेच निकाल लागत नाही. त्याला 3-3, 4-4 वर्ष लागतात. आज 34,000 जागा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्या निवडणुका होऊ घातल्या. त्याच्यामध्ये 34,000 प्रतिनिधी आपले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहात जाणार आहेत. आणि हे नेमकं वादळ कशामुळे जरांगे नावाचं उठवलं हेच तुम्हाला आता मुळाशी जाऊन विचार केला पाहिजे. कारण तुमचे 34,000 जर प्रतिनिधी सभागृहात जात असतील, जर 56,000 जर प्रतिनिधी तुमचे सभागृहात जात असतील आणि तुमचा ओबीसीचा आवाज जर बुलंद करत असतील तर हे मराठ्यांना अजिबात देखवत नाही. आणि खरं तर त्यांना नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षणाची कुठली आवश्यकता वाटत नाही. त्यांच्या मुलांना सुद्धा शिक्षणाची हौस नाही. त्यांचे मुलं शिकत नाहीत. आणि इतका निगेटिव्ह खाली त्यांनी पसरवण्याचं काम केलंय की ओबीसीचा 40% लागतो आणि आमचा 90% लागत नाही. अरे मूर्खांनो, तुम्हाला हे कळलं पाहिजे की आज ईडब्ल्यूएस असेल, एससीबीसी असेल आणि ओबीसी असेल, एमबीबीएस मधला कट ऑफ बघितला आणि त्यांना जर आपण सांगायला गेलं एमबीबीएस मधला तुमचा कट ऑफ बघा, आपल्या तरुणांनी सोशल मीडियावर टाकलं तर ते खालून कॉमेंट्स का टाकतात, बाहेरल्या राज्यातली तुमच्या फीसमध्ये आणि आमच्या फीसमध्ये फरक. म्हणजे इतके निर्लज्ज आणि इतके त्यांचे म्हणजे मेंदू सडलेले लोक ते निर्माण केलेत. आणि सोशल मीडियामध्ये लेडीजच्या आडून अतिशय गलिच्छ भाषेत शिव्या देण्याचे प्रकार, कुटुंबापर्यंत खालीवर बोलण्याचे प्रकार या राज्यामध्ये सुरू झाले. खरं तर हे शिवाजी महाराजांच्या अवलादी आहेत असं म्हणायला सुद्धा आपल्याला लाज वाटतंय. या नक्कीच ज्या निजामाच्या गॅजेटमधून नोंदी मागतात त्या नक्कीच निजामाच्या अवलादी असायला पाहिजेत. आणि इथून पुढे आपण त्याला खरं तर त्याला ओबीसीतून आरक्षण लागतंय. ज्यांना ज्यांना ओबीसीतून आरक्षण दिलंय यांना आपण आता आपल्या गरीब माणसांनी सुद्धा, आपल्या ओबीसीतल्या मायक्रो ओबीसीतल्या छोट्या छोट्या घटकातील समाजाने सुद्धा पाटील म्हणणं बंद करून टाकावं. याला निजामाच्या अवलादी म्हणावं, याला बलुते म्हणावं. कारण ह्या लोकांना चांगलं बोललेलं चालणार नाही. कारण की याला आता त्यांच्यातीलच काही आमदार म्हणतात. काल तो एक आमदार प्रवक्ता भाजपचा त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जरांगे नालायक माणसाच्या नादी लागून आम्ही पाटील आहोत आणि आम्हाला पाटील राहायचं, आम्हाला कुणबी व्हायचं नाही. परंतु इतकं विष पेरलंय की चांगले चांगले माणसं सुद्धा आम्हाला ओबीसी मध्ये जायचंय. मी तर म्हणतो ओबीसीच नाही, त्याला जर आपलं एससीचं सुद्धा आरक्षण दिलं ना तर ते एससीचं आरक्षण स्वीकारायला सुद्धा मोठ्या मनानं तयार होतील. कारण की त्याला वाटतंय ओपन मधले आमदार बी आमचेच आणि एससीतले राखीव जागेवरले सुद्धा आमदार आमचेच होते. त्यांना राजकीय आरक्षणाचा मोठी हव्यास आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून 70-75 वर्षापासून या राज्यामध्ये, या देशामध्ये आणि विशेषतः या राज्यामध्ये सगळे आमदार असतील, खासदार असतील, हेच यांचे जास्त प्रमाणात निवडून येतात. आणि आपले काही प्रमाणात जरी निवडून आले तरी यांच्या माध्यमातून निवडून आलेल्या आमदारांचा, प्रतिनिधींचा आवाज बंद असतो. विशेषतः साखर कारखाने यांचे, सूतगिरण्या यांच्या, दूध डेरे यांच्या, सगळ्या गोष्टी यांच्या असताना आजच्या घडीला अशा काही घटना घडायला लागल्या की एखाद्या शिक्षण संस्थेवर ओबीसीच्या राखीव जागेवर सुद्धा ती आता कुणब्यांची मुलं घ्यायला सुरुवात केली. आता 4 दिवसापूर्वी आमच्या राजेश टोपेंच्या शिक्षण संस्थेमध्ये 2 जागा ओबीसीच्या होत्या, बाकी ओपन, एससी, एसटी सगळ्या जागा होत्या. परंतु दोन्ही जागा त्यांनी नवीन कुणब्यांना आता प्राध्यापक पदाच्या जागा नवीन कुणब्यांना दिल्या. म्हणजे येणाऱ्या काळात जर आपण असेच झोपलेलो राहिलो तर नक्कीच आपलं आरक्षण संपलेलं आहे. आपल्याला नोकऱ्यामध्ये जाऊन देणार नाहीत, आपल्याला सभागृहात बी जाऊन देणार नाहीत, आपल्याला कुठेही जाऊन देणार नाहीत. परंतु तुम्ही जर जागे झाले आणि तुम्ही जर आपसातच भांडत नाही बसले तर नक्कीच ह्या लोकांची खैर नाही. जसं राजेश टोपेंना आणि अचलपूरच्या बच्चूकडून आपण पराभवाला सामोरं जायला भाग पाडलं तसं आपण प्रत्येक मतदारसंघात, खरं तर मी म्हणतो आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये धनगर समाज 1 नंबरला आहे. इकडे विदर्भात गेलं तर माळी समाज 1 नंबरला आहे. आणि त्यांच्याबरोबर सगळ्या ओबीसीची जर मोड बांधली, माळी, धनगर, वंजारी, बंजारा आणि सगळ्या मायक्रो आपल्या लहान लहान भावांना सोबत घेऊन जर आपण लढा एकत्र केला तर ते प्रयोग जर केला तर सगळ्या ठिकाणी ओबीसी निवडून येण्याचं सुद्धा काम होतं. त्याचा प्रयोग सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये यशस्वी झालेला मनोज कांदे नावाचा तरुण आमदार माळी आणि वंजाऱ्यांनी ठरवलं तर तिथं मनोज कांदे विजयी आमदार झालेत. आणि गेल्या अनेक वर्षापासून मंत्री राहिलेला राजेश शिंगणेला पराभवाचा
फटका बसलेला आहे. तसा फटके आपल्याला येणाऱ्या काळात सगळे द्यावे लागतील. कारण की तुम्ही जर आमचं स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आरक्षण हिसकावून घेत असाल तर आम्ही तुम्हाला विधानसभेच्या सभागृहात जाऊन देणार नाहीत. तुम्ही जर आम्हाला ग्रामपंचायत मध्ये जाऊन देत नाहीत तर आम्ही तुम्हाला लोकसभेत जाऊन देणार नाही. ही आपल्याला भूमिका येणाऱ्या काळात घ्यावी लागणार आहे. आणि आपलं हे आताचं आरक्षण टिकवण्यासाठी जे राहिले हे टिकवण्यासाठी आता जे 59 लाख नोंदीसाठी तर कोर्टात सुरूच आहे, परंतु आणखी काही आपल्यामध्ये घुसखोरी होऊ नये यासाठी संघर्ष यात्रा काढण्यासाठी सर्वांनी खरं तर ताकदीनं लढलं पाहिजे. संघर्ष यात्रा काढायची म्हटलं तर लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, मंगेश ससाने एकट्यांचं काम नाही, त्या तिघाचं काम नाही. या संघर्ष यात्रेला आशीर्वाद या देशाचे सर्वोच्च नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब असतील, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील, विजय वडेट्टीवार असतील, गोपीचंद पडळकर असतील, दत्ता मामा भरणे असतील, मी म्हणतो इकडं अतुलजी सावे असतील, गोरे असतील, ह्या सर्व आपल्यापैकी पंकजाताई असतील, धनंजयजी मुंडे असतील, ठीक आहे कोणाच्या अडचणी असतील, परंतु त्यांच्यापर्यंत आपल्याला जावं लागेल. आणि नक्कीच या 2-4 दिवसात आम्ही सर्व आपल्या ओबीसीच्या नेत्यांना भेटण्याचं काम करू, त्यांना विनंती करू, त्यांना समजून सांगू आणि त्यांना इतिहास सांगू. जर पंकजाताई बीडच्या मेळाव्याला आल्या असत्या भुजबळ साहेबाच्या तर पंकजाताई 2 लाखाच्या फटकाने लोकसभेला निवडून आल्या असत्या. परंतु पंकजाताईनं भुजबळ साहेबांच्या मेळाव्याला पाठ फिरवली तर त्यांना ह्या बजरंगासारख्या बिंडोक खासदारापासून पराभव स्वीकारावा लागलाय. त्यामुळं या सगळ्यांना समजावून सांगावं लागणार आहे. काहींना भीती वाटती, भुजबळ साहेबांसारखं वाघासारखं लढायचं आपल्याला सर्वांना शिकावं लागणार आहे. भुजबळ साहेबांना पाडू म्हणत होता तो बिंडोक. आता 2-4 दिवसापूर्वी आमच्या भागातच असताना तो म्हटला होता की भुजबळांनी तमाशात काम केलं काय केली. मी प्रसार माध्यमाला लगेच सांगितलं भुजबळांनी तमाशात काम केले की नाही आपल्याला माहित नाही, ते खूप मोठे माणसं आहेत, पण तू नक्कीच उरलेल्या गिलास धुता धुता उरलेली दारू पिलेला आम्ही बघितलेलं आहे. आणि ते पूर्ण महाराष्ट्राला आम्ही सांगू शकतो कुठल्या कुठल्या हॉटेलवाल्याची, कुठल्या बारवाल्याची, कुठल्या धाब्यावाल्याची बाकी उधारी द्यायची राहिली हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. आणि अशा बेवड्या माणसाला जर समाज डोक्यावर घेत असेल, परंतु आपल्याकडे भुजबळ साहेबांसारखे उच्च शिक्षित आणि लढाऊ नेता आपल्या त्यांच्या आशीर्वादाने आमच्यासारखे पोरं जर काम करत असेल तर अशा तरुणांना महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांनी आता पाठिंबा देणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवून रस्त्यावर उतरायला तयार आहेत, फक्त आपली साथीची गरज आहे आणि ती आता साथ आपण देताल. आजची बैठक खरं तर मला सुद्धा अपेक्षित नव्हती की एवढे लोक येतील, कारण 2 दिवसापूर्वी माझ्या मतदारसंघ म्हणजे मी जालन्यामध्ये राहतो आणि जालन्यातून आम्ही सहज औरंगाबाद रोडला जात असताना एक मला प्रसार माध्यमाचा लाईव्ह फोन आला आणि फोन आलेला असताना गाडी उभा केली. माझी गाडी पाहिल्याच्या नंतर या मुंबईला जाणाऱ्या मराठा समाजाच्या गाड्या, त्याच्यामध्ये 2 क्रुझर गाड्या बुलढाणा जिल्ह्यातल्या MS-28 त्या माझ्या गाडीच्या मागे थांबल्या आणि अगदी 17, 18, 20 तरुण माणसं त्याच्यातून उतरले आणि गाडीच्या काचाजवळ आले. मग मी त्याला 2 मिनिट बोललो, सगळे भगवे रूम आलं त्यांच्या याच्या गाडीला झेंडे. मग मी ते फोनवर झाल्याच्या नंतर मी काच खाली केला, गाडीतून उतरलो. ते म्हणले आमच्या मनोज दादाविषयी तुम्ही खालच्या पातळीचं बोलता, असं बोलणं चालणार नाही. मी म्हणलो तुमचा मनोज दादा तुमच्या घरचा असेल, परंतु आमच्या दैवतावर आमचं 75 ते 80 वर्षाचं आमचं दैवत, ज्या माणसाचे 40 ते 45 वर्ष ओबीसीसाठी झगडण्यात गेले, असे भुजबळ साहेबांविषयी जर तुमचा बिंडोक जरांगे बोलत असेल तर तोपर्यंत आम्ही बोलणार. भुजबळ साहेबांविषयी जरांगे आदराने बोलला, पंकजाताईविषयी आदराने बोलला, आमच्या सर्वच ओबीसी नेत्याविषयी आदराने बोलला. भांडण्याचा अधिकार सर्वांना आहे, परंतु आमच्या नेत्याविषयी आदराने बोललो तर तुमच्या मनोज जरांगेला आम्ही छपरी चपटी बहादर जरी म्हणत असेल तर आम्ही त्याला मनोज दादा सुद्धा म्हणायला तयार आहेत. परंतु जशाच तसं उत्तर आम्ही देत आलोय, देत राहू. तुमच्याकडून जी वागणी भेटल ती आम्ही तुम्हाला देऊ. त्यामुळे येणाऱ्या काळात आता ह्या संघर्ष यात्रा त्यांचा जो मोर्चा आहे त्याला आपल्याला संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आपल्याला उत्तर द्यावं लागेल. परंतु अगोदर आम्हाला 2 दिवसात 3 दिवसात आपल्या नेत्याचा सर्वांचा आशीर्वाद घेऊन ही यात्रा लवकरच तारीख डिक्लेअर करू. परंतु तारीख डिक्लेअर झाल्याच्या नंतर ही आमचं एकट्याचं काम नाही, तुम्हाला प्रत्येकाला आपापल्या परीनं त्याचे व्हॉट्सअप ग्रुप असतील त्या ग्रुपवर जनजागृती करून जास्तीत जास्त कसे लोक पोहोचतील, आमच्या माऊलींसारखे तरुणांना समोर यावं लागल आणि हे यशस्वी करून दाखवावं लागल. ओबीसी आपण 15% आतून आहेत, आपण 55% जास्त आहोत, त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने आपली यात्रा गेली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं भाषण थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय ओबीसी. त्यांना उठवा तुमच्या शेजारी उमेश मैत्रे, तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं.
जिल्ह्यातील दौंड येथील उमेश मेत्रे यांनी उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज केलेले व्यक्ती इथं उपस्थित आहेत. त्याच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे. निर्णय करा ना साहेब, बैठकीमध्ये काही निर्णय होत नाही. निर्णय करा. यानंतर संघर्ष योद्धे मोरक्या ज्यांनी उद्या ओबीसीच्या घरावर दगड पडू नये म्हणून आजच आपल्या छातीवर दगड झेललेत असे छातीचे ढाल करणारे हाके सर. संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. बस बस बस, हम तुम्हारे साथ हैं. मी जास्त वेळ भाषण करणार नाही. आधी 2-3 संदर्भ देईन इतिहासातले की जे ढोले पाटील जे आपल्या लोकांचा बुद्धिभेद करण्याचं काम करतायत. मी 2-3 संदर्भ देईन आणि मग थोडंफार वाटलं तर बोलेन, ते पण 1-2 मिनिटात बोलेन आणि मग आपले ठराव आता जे काही झाले सगळ्यांच्या ह्याच्यातून ते आम्ही लिहिण्याचा टाईप करायचा प्रयत्न केलाय ते मांडेन. तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, चॅनलला परवा दिवशी मी होतो, काल मला वाटतंय, आणि वीरेंद्र पवार नावाचा जो मुंबईमधला आयोजक आहे जरांगेंच्या आंदोलनाचा, तो मला असं म्हणाला, मी संदर्भ दिले सोशल डिस्क्रिमिनेशनचे, मी संदर्भ दिले बलुत्या आलुत्याचे, मी संदर्भ दिले संविधानाचे, मी संदर्भ दिले किती वेळा मराठा समाजाला सोशल बॅकवर्डनेस म्हणून नकार दिलाय राज्य मागासवर्ग आयोगाच्या 4 आयोगाने, सर्वोच्च न्यायालयानं, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं, औरंगाबादच्या बेंचनं, म्हणजे एवढे संदर्भ दिले. पण तो माणूस शेवटी जाता जाता काय बोलला की हाके सर, मी मुंबईमध्ये होतो, त्यांनी अगोदर एक महात्मा ज्योतिराव फुलेंचा दुसऱ्या चॅनलवरती एक संदर्भ दिला होता आणि तिथं संदर्भ असा दिला की मी मुंबईमध्ये एक बोर्ड वाचला आणि त्या बोर्डवरती असं लिहिलं होतं की क्षत्रिय धनगर मराठा मंडळ. म्हणला धनगर सुद्धा म्हणला क्षत्रिय आहेत, तरी तुम्हाला आरक्षण भेटलंय म्हणला, मग आम्हाला का मिळत नाही. मी त्यांना एक सवाल केला की तुम्ही काय म्हणता की आम्ही सुद्धा माळ्यांप्रमाणे आहोत, आम्ही सुद्धा धनगरांप्रमाणे आहोत, आम्ही सुद्धा वंजाऱ्यांप्रमाणे आहोत, ही लोक बेकायदा आतमध्ये गेली आणि आम्हाला मात्र बाजूला ठेवलं. अजून एक पाटील साहेब आणि ससाणे साहेब अजून एक ते संदर्भ देतात की मराठा हा प्रदेशवाचक शब्द आहे. काय प्रदेशवाचक? मराठी म्हणजे मराठा म्हणजे मराठा म्हणजे सगळे, पंजाब ते मग ते प्रवीण गायकवाड असो, नाहीतर तो भानवसी असो, नाहीतर तो कुठला काय कोंढरे असो, आणि अजून एक दुसरा कोकाटे. मी त्यांना म्हणलं आपण सगळे मराठे होतो का? तर होतो. आता बोलतो येस. ते काय बोलले की आपण सगळे मराठी आहोत आणि महात्मा ज्योतिराव फुलेंचा एक संदर्भ दिला, लय उच्चारवंत गडी बहादर. म्हणले महात्मा ज्योतिराव फुलेंनी पण हाच कन्सेप्ट मांडला होता की माळी मराठा म्हणजे ब्राह्मण आहेत, तर असं ते काहीतरी संदर्भ देतात आणि बुद्धिभेद करायचा प्रयत्न करतात. मी त्यांना एक सवाल केला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये तानाजी मालुसरे नावाचा माणूस सिंहगड जिंकण्यासाठी त्यांनी जीवाची कुर्बानी दिली. आता यांच्या भाषेमध्ये ते कोण होते? मराठे होते की नाही? क्षत्रिय होते की नाही? यांच्या भाषेत होते. तर तानाजी मालुसरे कोण आहे? बर थांबा, बेहेरजी नाईक कोण होते? बेडेर रामोश गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते की नाही? मग यांच्या भाषेत हे मराठी होते की नाही? यांच्या भाषेत क्षत्रिय होते की नाही? ते आता कुठे आहेत? बेडेर रामोशी विजयंती अप्रवर्गात येतो. आता आमचा जीवा महाले शिवाकाशी पाणी द्यायला, जीवा महाले शिवाकाशी. आता जीवा महाले शिवाकाशी यांच्या भाषेप्रमाणे ते कोण होते? बर इंदलकर आहेत आपले, रायगडाचा पाया रचणारे हिरोजी इंदलकर. आता पवन करवर, नाही करवर बरोबर आहे, त्या मंडळामध्ये करवर होते ना. हा थांबा. तर या बहादरांना मला सवाल करायचा आहे, मराठे म्हणून आम्ही होतो, तर आमच्या सगळ्यांच्या नावापुढे काय लागलं? जात लागली, जात. आमचा इतिहास लिहायची वेळ आली त्यावेळी आमच्या नावापुढे काय लागलं? आमची जात. आणि तुम्ही मराठी म्हणून घेणारे आरक्षण आम्ही सगळे होतो, हे तिकडे गेले, बेकायदा गेले, आम्हाला बाजूला ठेवलं. यांच्या नावापुढे हिंदू मराठा कसं आलं?
हिंदू मराठा जात आहे की नाही? आहे की नाही? मग हे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये 1922 साली न्यायालयाने जजमेंट दिलं की हे क्षत्रिय आहेत, हे सोशल बॅकवर्ड नाही. आता याच्या पलीकडे जाऊन एक दोन इतिहासातले संदर्भ, एक महात्मा ज्योतिराव फुलेंचा देईल आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देईल. देशाला स्वातंत्र्य मिळणार होतं, देशात इंग्रज आले होते, जागतिक पातळीवर अनेक, आता ते सांगायचं म्हणलं की प्राध्यापक आहे, थांबणार नाही, पण एकच संदर्भ सांगेन. हे सगळे संस्थानिक सरदार, वतनदार, जागीरदार खालपासून वरपर्यंत म्हणजे देशातले सगळी माणसं इंग्रजांपुढे काय मागत होती? आमचं संस्थान अबाधित ठेवा, आमचा किल्ला आमच्या नावावर राहू द्या, खजिना आम्हाला तुम्ही राव बहादूर, दरक बहादूर, वतनदार, छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज एकटेच होते, नंतर संभाजीराजे होते. आता छत्रपती म्हणलं की किती वन टाइम छत्रपती, लेकराला पण छत्रपतीच म्हणतात, सुनेला बी छत्रपतीच म्हणतात, अरे सगळ्याला छत्रपती. त्या छत्रपती नावात काय अदब आहे की नाही? बरं ते जाऊ द्या. महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजांना, म्हणजे त्या कालावधीमध्ये हे संस्थानिक इंग्रजांना काय मागत होते? तुमच्या क्लबचा आम्हाला सदस्य बनवून घ्या. त्यावेळी महात्मा ज्योतिराव फुले इंग्रजांसमोर, हंटर कमिशन समोर, वेगवेगळ्या आयोगांसमोर इथल्या शेतकऱ्यांसाठी भांडत होते, इथल्या दीनदलितांसाठी भांडत होते, इथल्या ओबीसींसाठी भांडत होते, कष्टकऱ्यांसाठी भांडत होते. तुम्ही ज्यावेळी इंग्रजांना वतनदाऱ्या मागत होता, त्या टिकवण्यासाठी बोलत होता, त्यावेळी महात्मा ज्योतिराव फुले इथल्या गावगाड्यातल्या शोषिताचा, वंचिताचा प्रश्न मांडत होते. आता हा एक सवाल इतिहासातला. दुसरा एक सवाल आत्ता कोण कोण म्हणलं 54,000 हे 34,000? आबा तुम्ही बोला का? बघा, मंडल आयोग झाला 1994ला इम्प्लिमेंट, मंगेशजी. तेव्हापासून साधारणपणे 3, 4, 5 इलेक्शन पकडू, दरवर्षी महाराष्ट्रातले 56,000 क्वांटम आहे आपल्या ओबीसीचा, सरपंच पदापासून ते महापौर पदापर्यंत. दरवर्षी 56,000 म्हटल्यानंतर किती आकडा झाला सुगोषजी? किती आकडा झाला? 3 लाख. साधारणपणे 3 लाख माणसं, नगरसेवक, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत. बरोबर आहे का उत्तमराव चव्हाण? चंद्रशेन पाटील कुठे आहे? तुम्ही झडपी मेंबर आहे की नाही? बघा, माझं तुम्हाला सांगणं एकच आहे, 56,000 जागा आपल्या आत्ता आज रोजी गेल्यात जमा आहेत. गोसावी साहेब गेले का? गोसावी साहेब तुम्ही सफर केलंय, तुम्हाला माहिती आहे. हा, तर सांगतो तुम्हाला, या 56,000 जागांचं काय झालं माहिती आहे का? आता ही माणसं कुठे आहेत? 2-3 लाख माणसं आहेत. ती ओबीसीवर बोलायला तयार नाहीत, ती पुढे यायला तयार नाहीत. पुणे शहरामध्ये, माझ्या माहितीप्रमाणे पुणे शहरामध्ये 30 ते 40 नगरसेवक ओबीसी रिझर्वेशन मधून निवडून येतात. किती? 40. कुठे आहेत आजी माझी नगरसेवक? कुठे आहेत पुण्यातले? एक पण नाही. पिंपरी चिंचवडचा बी नाही, पुण्याचा बी नाही. कशामुळे झाले हे महापौर? आता याच्या पुढे जाऊन सांगतो. अरे तुझे तर नगरसेवक आहेत बिचारे, देशाला स्वातंत्र्य मिळालं, संविधान मिळालं. हे संदर्भ देण्याचं कारण असं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, जी रिझर्वेशन पॉलिसी दिली, 1932च्या करारान्वये तुम्हाला राजकीय प्रतिनिधित्व दिलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1952ला मुंबईमध्ये, उत्तर मुंबईमध्ये लोकसभेला उभे राहिले, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन तर्फे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव कुणी केला? नारायण राजगोळकर काहीतरी नावाचा माणूस आहे. पराभव झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मी आता प्राध्यापक काय म्हटल्यावर तुम्हाला संदर्भ दिले पाहिजेत, काय मनाचं सांगतोय म्हणजे. प्रके अत्रेंचं करेचं पाणी नावाचं आत्मचरित्र आहे. त्या करेच्या पाणीमध्ये हे सगळे संदर्भ आहेत, सगळं त्यांनी लिहिलेलं आहे, वाचलं पाहिजे आपण लोकांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव कुणी केला? तर नारायण राजगोळकर नावाच्या माणसानं, काँग्रेसच्या माणसानं, सखा पाटलाच्या उमेदवारानं पराभव केला. ती जागा कुठली होती माहितीये का? रिझर्व, राखीव जागा. मी काय म्हणलं तुमच्या लक्षात आलं का सगळ्यांच्या?
ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या प्रतिनिधित्वासाठी तुम्हाला रिझर्वेशन दिलं, त्याच रिझर्वेशनच्या माध्यमातून या व्यवस्थेमध्ये त्या निर्मात्याचा पराभव केलाय. कुणाचा? निर्मात्याचा. अरे मग आता हे 56,000 नगरसेवक, सरपंच, सभापती, नगराध्यक्ष, महापौर जे ओबीसी रिझर्वेशन मधनं, पक्षाचे सेल प्रमुख, सगळे सेल प्रमुख वेगळं, ते जाऊ दे, त्याच्यावर आता बोलायचं म्हटलं की 2 तास पुरायचे नाहीत. तर मला तुम्हाला सांगायचं काय, खरं या लोकांनी पुढे यायला पाहिजे होतं, खरं या लोकांनी बोलायला पाहिजे होतं. 56,000 जागा तुमच्या आज रोजी गेलेल्या आहेत. आम्हाला असं वाटलं होतं, आता खूप माणसं आहेत तिथं, मी आता सगळ्यांची नावं घेतली नाहीत, आगाव सर, शिरसाट सर, सानप सर, आता पुन्हा पुन्हाची नावं घ्यायची. तुम्हाला सांगायचं एकच आहे, ह्या 56,000 तर जागा गेल्याच. आम्हाला वाटलं होतं ओबीसी विरुद्ध बोगस सर्टिफिकेट घेणाऱ्या माणसाची लढत होईल. आम्हाला वाटलं पहिलं काय धोरण आहे की ओबीसी विरुद्ध ओबीसी लढाई झाली पाहिजे. हे मंडल आयोगाला सोशल जस्टिससाठी जो आयोग निर्माण झाला त्याचं हे धोरण आहे. ओबीसी विरुद्ध ओबीसी राहिला बाजूला. गोस्वामी सर, पुण्यामध्ये ओबीसी विरुद्ध बोगस ओबीसी लढत. आता तसं नाही होणार. बोगस ओबीसी विरुद्ध बोगस ओबीसी. आणि तुम्ही कुठं राहणार? 3ऱ्या क्रमांकावर, 4थ्या क्रमांकावर, 5व्या क्रमांकावर. होणार की नाही? मग आता विचारपीठावर उपस्थित असलेल्या सगळ्या माणसांना माझं सांगणं आहे, मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यामध्ये कोण होतं? ज्या पुण्याच्या भूमीमध्ये हा मेळावा घेतलाय, भागवत साहेब, या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये अरुण कांबळे नावाचा एक विद्यार्थी होता, विश्वनाथ प्रताप सिंग नावाचा एक विद्यार्थी होता, बाळासाहेब आंबेडकरांचा त्यांच्याशी स्नेह होता, मैत्री होती. ही सगळी माणसं मित्र होती. फर्ग्युसनच्या वसतिगृहामध्ये राहिलेली फर्ग्युसनची विद्यार्थी होती. या माणसांनी मंडल आयोग इम्प्लिमेंट करायचं काम केलं. मग महाराष्ट्रात त्यावेळी माणसं कोण होती? त्यावेळी महाराष्ट्रात जनार्दन पाटील चुनाभट्टीवाले, शब्बीरभाई अन्सारी, आता नावं घेतो मी प्रत्येकाची थोडी थोडी, दिबा पाटील, अगदी शेतकरी कामगार पक्ष वगैरे ह्या डाव्या आघाडीच्या चळवळींनी सुद्धा सपोर्ट केलेला होता, स्वर्गीय बबनरावजी ढाकणे. आणि मग पुढे त्याचं प्रॉपर पर्क्युलेशन होण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे, शिवाजीराव बापू शेंडगे, अण्णासाहेब डांगे, आणि या सगळ्यांच्या पाठीमागं आत्ताचं आपलं नेतृत्व करणारे माननीय छगनरावजी भुजबळ. आता ज्यांचं कर्तृत्व आहेच. आता हे सगळी मंडळी राहिली बाजूला. देशभरामध्ये मंडळ इम्प्लिमेंट होत होता. देशभरातल्या प्रत्येक राज्यामध्ये मंडळ आयोग लागू होत होता. योगायोगानं महाराष्ट्राचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी त्या मंडळ आयोगाच्या इम्प्लिमेंटेशनवरती सही केली. एवढा योगायोग सोडला तर ह्यांना मंडळ आयोग यात्रा काढण्याचा कुठलाही नैतिक अधिकार. आता कोणीतरी मला सांगितलं की मंडळ आयोग यात्रा स्थगित झाल्या म्हणून. कुठं नागपूरवरून निघाली होती. काढली पाहिजे मंडळ यात्रा, कारण पक्षाला त्यांच्या ओबीसीची मतं पाहिजेत ना. काढावी ना, आमचं काय अडचण आहे तेव्हा. पण प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला सांगू का? जो मनोज जरांगे नावाचा माणूस तिकडे बेकायदा मागणी करायला वडीगोद्रीमध्ये बसला, अंतरवली सराटीमध्ये बसला, त्या माणसाला सपोर्ट करण्याचं ज्यांनी काम केलं, ज्या पक्षानं काम केलं, आता मुंबईमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीला बजरंग सोनवणे नावाचा यांच्याच पक्षाचा खासदार, आणि तीच माणसं मात्र तिकडं कशाची यात्रा काढतायत? मंडळ यात्रा का बंडल यात्रा? अरे मंडळाला काय अपेक्षित होतं? सोशल जस्टिस. पवार साहेब, तुमच्या घरामध्ये पद किती पद आहे त्यांच्या घरी? आता 5-9 सोडा. रयत शिक्षण संस्थेचे तर हयात अध्यक्ष कोण आहेत? शरदचंद्रजी पवार. अरे कर्मवीर अण्णाची ती संस्था, त्या संस्थेचं अध्यक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील असा त्या रयत शिक्षण संस्थेचा बायलॉज होता. त्या बायलॉज मध्ये खडाखोड करून शरदचंद्रजी पवार अध्यक्ष राहिले मरेपर्यंत. आता अजून एक संस्था सांगूया, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट. तिचा अध्यक्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल, त्याच्याही बायलॉजी मध्ये खाडाखोड करून
त्याचाही अध्यक्ष शरदचंद्रजी पवार. बदलाव द्या, आता किती सांगायचं, मी सांगायचं म्हणल्यावरती आता काय ते सांगते वेळ कमी आहे, बरोबर आहे का? 450 पेक्षा जास्त संस्थांचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार आहेत. हे मी नाही बोलत, शरदचंद्रजी पवारांच्या घरातला माणूस बोलतोय की आता पवार साहेब एवढ्या संस्थांचे अध्यक्ष आहेत. हा सोशल जस्टिस आहे? हा सामाजिक न्याय आहे? मंडळ आयोगानं सामाजिक न्याय गावगाड्यातल्या गावकुसातल्या हर एक माणसाच्या सामाजिक स्थितीगतीचा अभ्यास केला आणि त्यांच्या प्रतिनिधित्वासाठी रिझर्वेशन दिलं. या माणसांना वाटतंय की रिझर्वेशन मिळालं की प्रत्येकाच्या घरात एक डॉक्टर, एक इंजिनियर, एक छडपी मेंबर, एक कलेक्टर असं आहे? ससाणे साहेब, असा अर्थ आहे त्याचा? आता खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही बोलू शकतो आणि काय अलिगेशन तर होत राहतात, हाणमारी होत राहते. तुमच्यात लढणाऱ्या माणसाला बदनाम करण्याचा प्रयत्न होणार, तुमचा चेहरा ओरबाडण्याचा प्रयत्न होणार, तुमच्यावरती तुमचा ड्रायव्हर फोडला जाईल, तुमचा शेजारी फोडला जाईल, हा कुठल्या गाडीतनं येतो, याच्याकडे पैसा कुठला येतो, हे होणार आहे. पण आपल्याला ही लढाई लढायची आहे. आपलीच माणसं आपल्या अंगावर सोडली जातील, ही परिस्थिती आहे. पण ससाणे साहेब, आपल्या माणसांच्या बाबतीमध्ये आपण थोडस सावध भूमिका घेऊया. कुणीही आपल्या माणसांना आता लगेच टार्गेट करायच्या भानगडीत पडू नका, कारण त्यांचा इन्फ्लुएन्स आहे, त्यांचा प्रभाव आहे आपल्या व्यवस्थेवर. आपण सामान्य कुटुंबातली पोरं आहोत, आपण हक्क अधिकाराची लढाई 100% बरोबर लढतोय. पण आता इथं या विचारपीठावरती जो ठराव म्हणला मुसळे साहेब, तुम्ही तुमच्या टीमला मी धन्यवाद देतो. आपण ही संघर्ष यात्रा अशी न भूतून भविष्य ते काढू. आता शिवराळ बोलायचं, रासवट बोलायचं, रांगड्या बोलायचं, हे सगळं होईल, हे सगळं होईल. सभाएत आपल्याला अरे चॅनल सकाळपासून, सकाळी 6 वाजल्यापासून रात्रीच्या 9-10 वाजेपर्यंत तुम्हाला काय म्हणायचं हे विचारलं जात आहे. त्यामुळे लोकशाहीचा 4था स्तंभ तुमच्या बाजूला आहे आणि डिजिटल मीडिया तुमच्या बाजूला आहे. फक्त माणसांच्या मनामध्ये फक्त ती जिगर निर्माण करायची. त्यामुळं आबा, नवनाथ आबा, आता इथं सगळी बसलेली मंडळी आहेत. आपला बाप कोण आमदार खासदार कोणाचा आहे का इथं बसलेल्यांचा? आहे कोण कारखानदार आपल्या पाठीशी आहे? आपल्याला घरातनं बाहेर पडायचं म्हणलं की डिझेलची मारामारी इथपासून सुरुवात होती की नाही होती? माझी तुम्हाला हात जोडून एकच कळकळीची विनंती आहे, बुजुर्ग माणसं आहे तिथं. ओबीसीची चळवळ महाराष्ट्रामध्ये कधी उभी राहू शकली नाही. जाती जातीमध्ये तुकडं केले गेले. अरे तू हे आंदोलन कर, तू ते आंदोलन कर, तू ते आंदोलन कर. एकदा स्वर्गीय हरी नरके साहेब एकदा असं मी आयोगाचा सदस्य वगैरे झाल्यावर भेटले. मला त्यांनी काही गोष्टी समजावून सांगितल्या आणि बऱ्याच वेळा मला ज्यावेळी काही कळत नव्हतं त्यावेळी मी त्यांना अधिकारवाणीने फोन करायचो. आता मी मंगेशजींना पण फोन करतो, मृणालजींना फोन करतो की बाबा कायदेशीर लिगल ऍस्पेक्ट काय आहे याचा. माझं तुम्हाला सांगणं एकच आहे, तुम्ही जर आत्ता रस्त्यावर नाही उतरला तर तुमचं हे रिझर्वेशन आज रोजी संपलेलं आहे. आज रोजी कसं संपलेलं आहे सांगा? आज रोजी 59 लाख सर्टिफिकेट या शासनाच्या संरक्षणात शासनाच्या प्रतिनिधींनी प्रत्येक तालुक्याला तहसील कार्यालयाच्या बाहेर टेबल लावून वाटलेली आहे. असं टेबल लावून वंशावळ शोधण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ आता जरांगेनं मुंबईला जाऊन घेतली. सर्टिफिकेट इश्यू करणारे, सर्टिफिकेट व्हॅलिड करणारे इथं स्वायत्त संस्था आहेत, न्यायिक संस्था आहेत, त्यांचे वेगळे अधिकार आहेत. हा अधिकार शासनाला दिला कुणी? देवेंद्र फडणवीस साहेब. नसतं ओबीसीच्या मेळाव्यात बोलून चालणार नाही. डीएनए आमचा ओबीसी आहे तर तुम्हाला प्रत्यक्षात सांगावं लागेल. मंगेशराव, तुम्ही आम्ही गिरगावला समुद्रात उड्या मारल्या, मिळाली का त्या पोरांना? मिळालीच फेलोशिप. 126 कोटी पाहिजे होते. 126 कोटी पाहिजे होते. पण अर्थमंत्री पदावर, वित्तमंत्री पदावर, नियोजन खात्यावर बसलेल्या अजितदादा पवारांनी आजारी पडलेल्या कारखान्यांना 2000 कोटी रुपये पुरवणी मागण्यामध्ये संमत करून घेतले. आता उठसूट काय जण म्हणतात गडी, हा कसं तुम्ही लय पवारांवर बोलताय, तुम्ही अजितदादावर बोलताय, तुम्ही पवार साहेबांवर कोण आहेत शोषण करणारे? आजारी कारखाने म्हणजे काय व्याख्या असती हो? आता मी तर एवढा अभ्यास करतोय पण काय कुठं संदर्भ सापडणार. काय आजारी कारखाने म्हणजे काय? आजारी बंद पडलेले. अरे बरं, कशामुळे बंद पडले? ओबीसी मुळे बंद पडले.
त्यांचीच बंद पडलेली. निवडणुका गेल्या, एकदा विधानसभा लोकसभा निवडणुका गेल्या की सगळेच आजारी कारखान्यांना ताप येतो, फ्लू येतो, फ्लू. इन्शुरन्स नाही हो, सांगतो की काय होतं, निवडणुका संपल्या, कावीळ होते, कावीळ. आणि मग सरकारकडे जायचं आणि ह्या सत्ताधाऱ्यांनी ज्यांच्या तिजोरीच्या कमरेला तुम्ही आम्ही चाव्या दिल्या, का लागतो अजितदादा पवारलाच नेहमी अर्थ खातं स्वतःकडं, दुसरा कुठला माणूस नाही केपेबल. अरे तुम्हाला ज्यावेळी एखादं मंत्रीपद द्यायचा वेळ येते त्यावेळी तुम्हाला दुय्यम खातं मिळतं. तुम्ही म्हणता आम्हाला आम्ही आमच्या वाट्याचं तुम्ही लय खाल्लंय, लय खाल्लंय. महाराष्ट्राचा गृहमंत्री कोण, महाराष्ट्राचा महसूल मंत्री कोण, महाराष्ट्राचा अर्थमंत्री कोण, महाराष्ट्राचे कारखानदार कोण, महाराष्ट्राचे कॉटन मिलवाले कोण, महाराष्ट्राचे शिक्षण संस्था चालक कोण. आता ते जाऊ द्या, हे आता बोलून बोलून गोळा गुटगुटीत झाले. आता खाली ग्रामपंचायतीपासून घेऊ. पॅनल प्रमुख कोण, एखाद्या कुंभाराने पॅनल लावलेलं ऐकलंय का कोणी, एखाद्या घिसाड्याचं लोहाराचं पॅनल एखाद्या गावात पडलेलं ऐकलंय का कोणी, ऐकलंय, ऐकलंय कुठं. सोसायटीचा प्रमुख कोण, बरं जाऊ द्या, जुगार अड्डा चालवणारा कोण, अरे बोलावं लागल. तालुक्याच्या तहसीलदारला पियायला हप्ता देणारा कोण, बरं ती बी जाऊ द्या, ती जाऊ द्या. नदीची नर्मदा नदी काय आपली कुठली नदी आपली गोदावरी नदीची चाळण करून टाकल्या लोकांनी आणि त्यांचंच आंदोलन आहे. तेच तृतीयपंथीयांचा अध्यक्ष पण तेच. अहो हे जाऊ द्या, मुंबईला गेला, मुंबईला बदल्यांचा टेबल कुणाकडे असतो आणि आम्ही मागास झालोय. नाही नाही, आम्ही मागास झालोय. टेंडरवाले कोण, जेसीबी नारे अण्णासाहेब पाटील महामंडळाकडं काय वाटलं जातं, स्कॉर्पिओ, जेसीबी, पोकलॅन, 50,000 50 लाख हार्वेस्टर. काय हार्वेस्टर, हे का बोलतोय मी तुमच्या समोर. आमच्या नाविकाला 1 लाख रुपयाचं अनुदान अथवा बँकेचं लोन देण्याची योजना आमच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाकडे नाही. तुमच्या वसंतराव नाईक महामंडळाला निधी उपलब्ध नाही. तांडा वस्ती सुधार योजनेला निधी उपलब्ध नाही. अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाला निधी उपलब्ध नाही. आणि मग आत्ताच निवडणुका झालेत, वर्षभर होत आले. या निवडणुकीला सामोरं जात असताना या सत्ताधाऱ्यांनी 20 मंडळं डिक्लेअर केली. त्या 20 मंडळांना आजपर्यंत अध्यक्ष भेटलेला नाही. आता हे का सांगितलं तुम्हाला सगळं इसकाटून. ज्या शरदचंद्रजी पवार आणि ज्या या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्या लोकांनी पुरोगामी महाराष्ट्र म्हणून देशभरामध्ये यांची इमेज निर्माण केली. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र. ज्या महाराष्ट्रातून फुले शाहू आंबेडकरांनी जन्म घेतला ते समतेचं तत्व, न्यायाचं तत्व, मानवतेचं तत्व ज्या देशाला दिलं, ज्या लोकशाहीला दिलं, त्याच महाराष्ट्राचं आजपर्यंतचं बजेट अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रातल्या ओबीसी, बीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातल्या लोकांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी 1% सुद्धा बजेटरी तरतूद करत नाही. किती आहे तुमची लोकसंख्या, ओबीसीची लोकसंख्या किती ताई, किती सपनाताई, 50% 1931च्या नुसार. आता ती 60च्या पुढे आहे, कुणी काही सांगू द्या. आता 60च्या पुढे आहे, त्यांना वेळी टेट फॉर टॅट उत्तर गेलं पाहिजे. या 60% लोकांना बजेटरी तरतूद किती सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी, किती. अरे नाही नाही, टक्केवारीत बोलतोय मी. 60% लोकांना किती, 2% बी नाही साहेब, 1%, उन्हापुरा 1%. आता आम्ही काय खाल्लं असेल बरं. 450 वर्ष 500 वर्ष आम्ही मागास झालोय. या मागणीला इथलं लिटरेचर साथ देत नाही, इथली हिस्ट्री साथ देत नाही, इथला गावगाडा साथ देत नाही. गावच्या उपजाऊ जमिनी कुणाच्या मालकीच्या आणि दुष्काळी भागातल्या जमिनी कुणाच्या मालकीच्या, इथल्या नावात अदब कुणाचा. आणि गावगाड्यामधल्या विमुक्त जातीमध्ये जन्माला आला, एखाद्या बेरड बेडे रामोशी पारद्याच्या घरी जन्माला आला, कंजारवाटाच्या घरी जन्माला आला, एखाद्या गोंधळ्याच्या घरी जन्माला आला, एखाद्या चित्रकथी करपल्लवीवाली
ही जी मंडळी आहेत छत्रपती शिवरायांची रयत ज्यांना म्हटलं जातं, आणि या सगळ्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आपल्या जीवाची कुर्बानी केली आणि आपल्या कलाद्वारे, आपल्या मर्दुमकीद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा राजा म्हणलं. काय म्हणतोय मी? आता बघा, एखादा सरदार आला की त्याची जमीन 1000 एकर, 500 एकर, 200 एकर, त्याचा वाडा, त्याची इज्जत. आणि आमच्या बहिर्जी नायकाचे वंशज कुठे आहेत? भागवत साहेब, त्यांना रॉयल्टी मिळाली पाहिजे का नाही? मिळाली पाहिजे का नाही? झालं. मी खूप काही बोलता येईल बरं का, ही मीडियाला सामोरं जायचंय आपल्याला. तर बंधूंनो, इथं आतापर्यंत खूप काही बोलता येण्यासारखं आहे. इथं आतापर्यंत ज्या काही घडामोडी घडल्या त्या थोड्याशा आम्ही टाईप करायचा प्रयत्न केलाय आणि आम्ही ठराव देतोय. ठराव वाचून दाखवतो फक्त 4-5, आणि आपण मग पुढच्या कार्यक्रमाकडे, म्हणजे इथला कार्यक्रमानंतर मी तुमच्या समोर काही ठराव मांडून दाखवतो जे आतापर्यंत इथं बोलले लोक, त्यामधून आपण ते कन्क्लुजन काढलेलं आहे. 2च मिनिट फक्त. आपण या मीटिंगमध्ये जे काही 5 ठराव आपण लिहून काढण्याचा प्रयत्न केलाय, साध्या भाषेमध्ये लिहून काढायचा प्रयत्न केला, मी ते फक्त वाचून दाखवतो 5 ठराव, आणि मग माझं मी भाषण थांबवतो. हे बघा, आजच्या मीटिंगचा प्रस्ताव मी तुमच्यासमोर वाचून दाखवतोय. 1, ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवणं. मंजूर आहे का? हा, ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवणं. राज्य सरकारनं कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या अस्तित्वात असलेल्या आरक्षणाला धक्का लागू नये याची लेखी हमी आम्हाला दिली पाहिजे. मंजूर का? मंजूर. सगळ्यांनी हात वर करून सांगायचं, ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवणं. मंजूर का? आता दुसरा, मराठा आरक्षणावर स्पष्ट भूमिका सरकारनं घेतली पाहिजे. आता ते वाचून दाखवतो तुम्हाला. आम्हाला मराठा समाजाच्या प्रगतीला विरोध नाही, परंतु त्यांचा भार ओबीसीच्या कोट्यावर पडता कामा नये. सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र संविधानिक मार्गाने आरक्षण द्यावं, त्याला आमचा विरोध असायचं कारण नाही. ही शासनानं मराठा समाजाच्या आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी, ही दुसरी मागणी आहे. मंजूर का? आता तिसरी, समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव. ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीच्या ताज्या आकडेवारीवर आधारित श्वेतपत्रिका तयार करून अभ्यास समिती स्थापन करावी, आणि आमच्या मंत्रिमंडळामधल्या ओबीसी मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ, आता एक झालेलं आहे भुजबळ साहेबांच्या मागणीवरून, उपसमिती झालेली आहे, तर त्यांची लवकरात त्यांनी मुख्यमंत्र्यांची घ्यावी किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांची बोलवावी. काही करा, एकच आहे दोन्ही. हा एक ठराव मंजूर आहे का तुम्हाला? चौथा, 2 दिवसात आमदारांनी, खासदारांनी, ज्यांनी जरांगेंना पाठिंबा दिलाय, मग सांगोल्याचा बाबासाहेब देशमुख असो, की माळशिरसचा उत्तमराव जानकर असो, की माढ्याचा अभिजित पाटील असो, की बजरंग सोनवणे असो खासदार, की खासदार रवींद्र चव्हाण असो, संदीप क्षीरसागर असो, सुरेश धस असो, ओमराजे निंबाळकर असो, विजय पंडित, पापड्या का? पापड्या आमदार ना? कैलास पाटील, कोण? बंडू जाधव, निलेश लंके. अरे त्या पारनेर मध्ये कोण आहे? पारनेर मध्ये? अरे यांची चूक नाही, आपली चूक आहे. अरे आपण ज्या लोकप्रतिनिधींना तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं, अरे यांच्या आमदारकीचा, खासदारकीचा मार्ग तुमच्या वाड्या वस्त्यावरून, तांड्यावरून जातो. त्या माणसाने तुमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये बेकायदा मागणी करणाऱ्या माणसाला पाठिंबा द्यावा. मी काय म्हणलं होतं? मी फक्त त्या पापड्याला एवढंच बोललो होतो की पापड्या, तुझ्या मतदारसंघामध्ये 50% जास्त ओबीसीचं मतदान त्यानं घेतलंय. तू दे पाठिंबा द्यायला आमची अडचण नाही, पण ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुझी भूमिका जाहीर कर. यांनी आज दुपारपासून ते दुसऱ्या दिवशीच्या पहाटे 4 वाजेपर्यंत मला फोन करून धमक्या दिल्या, शिव्या दिल्या, मारायचं हे केलं. आम्ही गेलो, पुढे काय झालं ते तुम्हाला सगळं माहिती आहे. आता त्यावर बोलणं योग्य नाही. ह्या आपल्या 4 मागण्या आहेत. अजून एक 5वी मागणी मी तुमच्यासमोर मांडतो. आणि ठराव 5वी, या महाराष्ट्रामधल्या सर्व भौगोलिक प्रदेशामधल्या, मग ते विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, मध्य महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, मुंबई आणि मुंबईची उपनगर असतील, सगळ्या लोकांना आम्ही आव्हान करत आहोत.
की सगळ्यांनी एक लोकलढा, लोक चळवळ, संघर्ष यात्रा या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला उभी करायची आहे. आणि हा ठराव आम्ही आज रोजी इथं जाहीर करत आहोत. आणि मंगेशजी, मृणालजी सगळे आता इथं विचारपीठावर सगळ्यांची मी नावं आता तुम्ही सगळी ही पलटण सगळ्यांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो की आमच्या काही वरिष्ठ मंडळींच्या परत अजून त्यातला वेगळा अर्थ निघायला नको. आम्ही जे काय आज ठरवलंय नवनाथाबा बरोबर, हा देतो ठराव. आरक्षणवाद्यांनी अजून एक 6वा ऍड करू. ज्या बाळासाहेब आंबेडकरांनी पण ही भूमिका नेहमी घेतलेली त्यांच्या अभिनंदनाचाही ठराव करतो आम्ही पक्ष पार्टी सोडून. त्याचं कारण असं आहे की या महाराष्ट्रामधला एकही पक्ष ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नाही. ना उद्धव ठाकरेंचा पक्ष, ना शरद पवारांचा पक्ष, ना अजितदादांचा पक्ष. भाजप म्हणतोय की ओबीसी आमचा डीएनए आहे, पण 56,000 किती 59 लाख नोंदी जर दिल्या गेल्या असतील तर तुमचा डीएनए कसा? भूमिका स्पष्ट केली पाहिजे. नुसती भूमिका नाही, श्वेतपत्रिका जाहीर करा. नाहीतर भूमिका लगेच उद्याच कोणतरी येईल पुढे आणि लगेच भूमिका जाहीर करेल. इथं न्यायालयातली लढाई लढली पाहिजे, रस्त्यावरची सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आणि आपले जे बगलबच्चे आहेत ना 56,000 गुणिले 5 56,000 गुणिले 5 किती झाले? 3.25 लाख. या लोकांना आपल्या आपल्या एरियामध्ये जाऊन तुम्ही त्यांना जाग करा. त्यांना सांगा अरे ओबीसीच्या आरक्षणामुळे तू इथं आलायस. आता फक्त पुढाऱ्यांचं बोलून चालेल का? शासकीय नोकऱ्यामध्ये, निमशासकीय आस्थापनामध्ये इंजिनियर्स, डॉक्टर्स, वकील, अरे किती माणसं पुढे यायला पाहिजेत. त्यामुळे खूप काही बोलता येण्यासारखं काही 4-5 ठराव मी तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केलाय. खाली पत्रकार बांधव वाट बघताय. 6वा ठराव असून 6वा ठराव सांगा. आरक्षणवाद्यांनी 6वा ठराव आरक्षणवाद्यांनाच मतदान दिलं पाहिजे. काय बोललो मी? आरक्षणवाद्यांनाच मतदान करायचं. जर का इथल्या कुठल्या पक्षानं बोगस ओबीसीला जर तिकीट दिलं, मग तो कोणताही पक्ष असो, या पक्षाने आम्हा ओबीसींना ओबीसीच्या ठिकाणी ओबीसीच उमेदवार दिला पाहिजे. नाहीतर यांना काय करायचं? ओरिजिनल ओबीसी. सपनाताई तुमचा शब्द आहे ओरिजिनल ओबीसी. हा बा ओरिजिनल आता शब्द ऍड झाला ना आज. तेव्हा मी तुम्हाला अगदी जबाबदारीनं सांगेन, लाखोंचा जनसमुदाय रद्द करा. हा 7वा ठराव घ्या. 7वा ठराव आणि सगळ्यांनी हात वर करून सांगायचं या महाराष्ट्र शासनानं 58 लाख बोगस कुणब्यांच्या नोंदी रद्द कराव्यात. नाहीतर आमच्या दारात मत मागायला यायचं नाही. 58 लाख बोगस कुणबींच्या नोंदी रद्द करा. नाहीतर आमच्या बोगस नोंदी रद्द करा. बोगस नोंदी रद्द करा. बोगस कुणबी रद्द करा. ओबीसी सर्व. सर आणखीन एक गैरसमज त्यांनी जाणीव. एक लास्ट आणखीन एक मिनिट आणि मनोज जरांगेला पाठिंबा देणाऱ्या आमदारांचं करायचं काय? मनोज जरांगेच्या बेकायदा मागण्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांचं करायचं काय? अरे या बजरंग सोनवण्याचं करायचं काय? आता बजरंग एकटाच नाही, त्याला दाखवायचं काय ते जेवढे असतील तेवढे. आणि ऐका एकच मिनिट लास्ट आणि निघूया आपण. जे आपण निवेदन देणार आहोत किंवा कोणी मार्गाने करणार आहोत हे आपण संविधानिक दृष्टिकोनाने चाललोय. पण जाहीर करणं आणि अंमलात आणणं हे अंमलात शब्द आणणं सर खूप गरजेचं आहे. आता विधानसभेला 2 डेमो आम्ही दाखवले ओबीसीनं बरं का. दाखवले आम्ही नाही, ओबीसीनं 2 डेमो दाखवलेत. ओबीसीनं ठरवलं ना तर सगळेच डेमो. आणि ऐका लास्ट आबा तुम्ही बोलला म्हणून थोडस तुमची सगळ्यांची माफी मागून मी 1 मिनिट फक्त जास्त घेतो. मगाशी काय बोलले तुम्ही? आपल्या काही जागा 56,000 जागा गेलेत बरं का, सगळ्यांनी मान्य करा गेलेत. पण एक आशावादी चित्र मी तुमच्या समोर परत म्हणाल स्वप्न दाखवतोय की काय.
आता या 56,000 जागा यांना घेऊ द्या. आता महाराष्ट्रातले 288 आमदार आणि 48 खासदार. 48 बरोबर. अरे लोकसभा किती? 48 खासदार आणि 288 आमदार. आणि आता अजून एक सांगतो, थांबा. मायक्रो घटक, त्याला अख्ख्या 78च्या 78 विधान परिषदेच्या जागा. का म्हणतो मी असं सांगतो? कारण आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकही नाभिक पोचू शकला नाही, एकही लोहार कुंभार पोचू शकला नाही, एकही वडार पोचू शकला नाही, एकही बेरड रामोशी पोचू शकला नाही. अरे विधानसभेत तुम्ही आम्हाला तिकीट दिली नाहीत, आमच्याकडे लढायची ताकद नाही, आमची गावात तेवढी पॉकेट नाहीत, आणि हेच काय रे, आणि हेच काय रे. मग आता सांगतोय का, जर त्या या बलुत्या अलुत्यामधला भटक्यामधला माणूसच जर महाराष्ट्राच्या विधानसभेत आजपर्यंत गेला नसल, त्यांच्या समस्या कोण मांडेल? कोण बोलेल त्यांच्या प्रश्नावर? या गावगाड्यातल्या समाज व्यवस्थेतल्या मायक्रो घटकाच्या खांद्यावरती जाऊन हात ठेवून त्याला फक्त म्हणायचं, तू फक्त, आम्ही ओरडतोय नाही, आम्ही ओरडतोय, आम्ही आवाज बुलंद करतोय, तू शांतच राहा पण शांतीत क्रांती कर. असं नाही म्हणायचं, ए तू का आला नाही, तू का गाडी आणली नाही, दिसू नको पण शांतीत क्रांती कर. आणि ही क्रांती होणार आहे सगळ्या अरे कॉल एवढे येत आहेत मंगेशजी, एवढे कॉल येतात गावगाड्यातल्या लोकांचे, माणसांचे. नोकऱ्या बिकऱ्या सोडावं, ज्याच्या हाती ससा तो, आता जाऊ द्या पुढचं बोलत नाही. अजितदादा पवार, मी काय म्हणतोय, मुख्यमंत्री पण बाय डिफॉल्ट मुख्यमंत्री आहेत ना. अजितदादा तुम्हाला पैसे देत नाही म्हणजे मुख्यमंत्री देतच नाही ना. त्यामुळे डीएनए नुसतं बोलून चालणार नाही, डीएनए तुम्हाला प्रत्यक्षात सांगावं लागल, दाखवून द्यावं लागल की नाही. सर आणखीन एक सातत्यानं त्यांच्याकडून प्रचार केला जातो की आम्हाला राजकीय आरक्षण नको आहे. अरे राजकीय आरक्षण नको आहे म्हणणाऱ्याने एक सांगतो जबाबदारीने, 1 मिनिट याच्यावरती एकच हे बघा, राजकीय प्रतिनिधित्व नको म्हणणाऱ्या माणसाने, जरांगेने एका याच्या बोगस सर्टिफिकेटमुळे एक सरपंच झाले, एक महिला. जबाबदारीने सांगतो, कान खोलून ऐका. धाराशिव मध्ये बरोबर का, ती महिला झाली, ती कशी झाली, अविश्वास ठराव आणला आणि यांचं बोगस सर्टिफिकेट जोडलं आणि अविश्वास ठराव आणून पहिला एक सरपंच बाजूला केला आणि यांना जाहीर केलं. मी त्या धाराशिव मधल्या माझ्या कार्यकर्त्यांना फोन केला तर ती महिला कोण होती, धनगर समाजाची महिला होती. त्यात लय तसं मला हे का सांगायचंय, धनगराचं आमचं कुठं भांडण आहे, हे सातत्यानं मांडत जावं. मांडतोय, बोलतोय या विषयावरती. म्हणते ह्याची एसटीची लढाई सोडल्या आणि इकडे मांडतो. मी जबाबदारीनं मगाशी पवन तू बोला का, कोणतरी बोललं इथं की मोठा भाऊ म्हणून. अरे मोठा भाऊ बिऊ नाही, आता सगळे समान आपण आहोत. बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे समतेचं तत्व, न्यायाचं तत्व. आता आपण मायक्रो नाही, मेजर नाही, आता आपण ओनली ओबीसी, ओरिजिनल ओबीसी. आणि ऐका, अरे जाऊ द्या 56,000 जागा, जाऊ द्या तुमचं ओबीसीचं आरक्षण, सत्तेकडे चला, चलो सत्ता की ओर. 48 खासदार आणि अरे बोलतो लय मोठं बोलायला लागले. बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिलाय की नाही? तुमच्या आमच्या मताला तेवढा, एक मत, एक मूल्य, एक व्यक्ती. अरे तुम्ही कुणाला बाबा दादा, आता जाऊ लय बोलतोय मी. चला मी ठराव मांडलेले आहेत, आपण नंतर बोलू, मीडियावरती बोलतोय आणि तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी घोषणा द्या शेवटच्या. धन्यवाद. एकच पर्व